ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण सगळीच कामं करू शकतो असं नाही. काही कामं आपण आधीच तयार करून ठेवू शकतो. त्यातलंच एक काम आहे ही रांगोळी. हे आपण आधीच तयार करून ठेवू शकतो आणि जनावरांना इझिली वापरू शकतो. तर ही कशी तयार करायची ते बघूयात. इथे मी 4 A4 साईजचे पेपर जॉईन करून अशी ही मोराची डिझाईन ड्रॉ करून घेतली आहे. फ्री हँड ड्रॉ केली आहे. गुगलवर मी ही इमेज बघितली होती, तीच ड्रॉ केली आहे. आणि मग एक अशी मोठी अशी OHP शीट घेतली आहे. ही OHP शीट तुम्हाला कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल. आणि त्या शीटवरती डिझाईन आपण ट्रान्सफर करून घ्यायची आहे. तर आधी इथे मास्किंग टेप वगैरे लावून घेतल्यात मी, जेणेकरून आपल्याला डिझाईन हलणार नाही आणि व्यवस्थित ड्रॉ करता येईल. तर इथे परमनंट मार्कर मी घेतला आहे. हा परमनंट मार्करनेच आपल्याला डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. दुसरं कोणतेही पेन वगैरे इथे वापरता येणार नाही. म्हणून इथे आपण परमनंट मार्करचाच वापर करायचा आहे. परमनंट मार्करनेच आपल्याला पूर्ण डिझाईन ही ट्रान्सफर करून घ्यायची आहे. तर इथे मी पूर्ण डिझाईन ही अशी ड्रॉ करून घेते. तर आता बघा, ही पूर्ण डिझाईन माझी ड्रॉ करून झालेली आहे. आता पेपर मी हा काढून टाकणार आहे. तर आपली डिझाईन बघा ही अशी दिसते. तर आता इथे हे फेविकॉल आणि पाण्याचं मिश्रण मी घेतलेलं आहे. फेविकॉल अर्धा घ्यायचं आहे, पाणी अर्धं घ्यायचं आहे आणि ते पूर्ण डिझाईनला आपण ह्या अशा लावून घेणार आहोत. मग इथे मी ही रांगोळी घेतलेली आहे आणि ती रांगोळी जो फेविकॉल लावला आहे त्यावर अशी ही स्प्रेड करून घ्यायची आहे. इथे हा मी पर्पल कलर घेतला आहे. पर्पल कलर मी रांगोळीचा पूर्ण डिझाईनवरती स्प्रेड केला आहे. आणि दुसरी एक OHP शीट घेऊन मी त्यावरती ती ठेवून थोडं प्रेस करत आहे, जेणेकरून आपली रांगोळी जी आहे ती फेविकॉलला चिकटेल. इथे थोडी माझी रांगोळी घसरली गेली आहे, तर मी ती पुन्हा नीट केली इथे. आता बाजूने हे जे काय पसरली आहे रांगोळी ना, ती आपल्याला पुसून घ्यायची आहे ब्रशच्या साहाय्याने. तर इथे मोराचे जे डोळे आहेत त्यांना मी व्हाईट कलरची रांगोळी वापरणार आहे. तिथे थोडा व्हाईट कलर आपण असा, जशी आपली डिझाईन आहे तसं आपण व्हाईट कलर तिथे भरायचा आहे. आणि आता हे पंख आहेत मोराचे, तर त्याला आपण फेविकॉल लावून घ्यायचा आहे. तर इथे पंखांना मी ऑरेंज कलर देते आहे. आपल्याला जे कलर आवडतील आपण ते भरू शकतो. आणि माझ्याकडे जे कलर अवेलेबल आहेत मी ते इथे भरती आहे. तर इथे मी ऑरेंज कलर हा पूर्ण फिल करून घेणार आहे. मी हातानेच भरती आहे आणि मग अशा हातानेच मी ती थोडी प्रेस करून घेते आहे. पूर्ण इथे मी ऑरेंज कलर हा फिल करून घेते. हा झाला पहिला कोट. आपल्याला ह्याच्यावरती अजून एक कोट पुन्हा फेविकॉल लावून पुन्हा रांगोळी स्प्रेड करायची आहे. तर आता इथे मोराचे जे पंख आहेत त्यांना मी माझ्याकडे जे कलर अवेलेबल आहेत ना तेच कलर मी इथे भरून घेते. हा मी मोरपंखी असा हा कलर इथे भरलेला आहे. सगळ्या ह्याला तसंच प्रोसिजर मी केलेली आहे. फेविकॉल लावून त्यावरती रांगोळी स्प्रेड केली आहे. रिकाम्या वेळेत आहे ना आपण ही रांगोळी तयार करून ठेवू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला ही वापरायची म्हणजे सणावाराला वगैरे, तर आपण ही इझिली वापरू शकतो. तर बघा, आता इथे मी पूर्ण रांगोळी जी आहे ना ती भरून घेते. माझ्याकडून एक मिस्टेक झाली. मी इथे ग्रीन कलर दिला, पण तो ग्रीन कलर दिसतच नव्हता. त्यामुळे मी पुन्हा त्याच्यावरती फेविकॉलचं जे मिश्रण आहे ते मी लावलेलं आहे. तर आता इथे दुसरा ग्रीन कलर जो आहे तो मी इथे भरते आहे आणि तो जरा थोडा उठून दिसतोय नंतर भरलेला कलर. तर अशा पद्धतीने मी पूर्ण हे ग्रीन कलरने भरलेले आहेत त्याचे ते फेदर्स. आता इथे मी थोडंसं शेडिंग करायचा प्रयत्न करत होते आणि त्या डिझाईनवरती मी थोडासा वेगळा कलर मी इथे दिलेला आहे. तो पण छान दिसत होता, पण मी फक्त तो ट्रायलसाठी असा केला होता. तर इथे हा जो कलर आहे हे कलर कॉम्बिनेशन आपण आपल्याला जसं हवं तसं घेऊन इथे कलर फिल करू शकतो. तर इथे मी असे हे येलो आणि हा पर्पल कलर आहे तो इथे मी भरला आहे.
आता पूर्ण डिझाईन मी अशी रांगोळीने फेविकॉल लावून पूर्ण डिझाईन मी ही कंप्लीट करून घेते. तर इथे ना ही जी आजूबाजूला जी रांगोळी सांडते ना, ती रांगोळी आपल्याला लगेच असं ब्रशने पुसून घ्यायची आहे. नाही तर काय होतं, ती फेविकॉलमध्ये मिक्स होऊन ना फेविकॉलचा कलर थोडा चेंज होतो. आता इथे मी व्हाईट कलर पूर्ण फिल करून घेणार आहे. आता मेन काम जे आहे आपल्याला त्याचं शेडिंग करायचं आहे. तर इथे शेडिंग आपल्याला जसे जमेल तसे आपण इथे शेडिंग करू शकतो. ॲक्रेलिक कलरचा इथे मी वापर केला आहे आणि ॲक्रेलिक कलरने मी इथं थोडंसं शेडिंग करते आहे. त्यावर ॲक्रेलिक कलर खूप छान बसतात ह्या रांगोळीवरती. आणि बाजूने आपल्याला अशी ही ब्लॅकने किंवा व्हाईटने आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे, म्हणजे रांगोळी अजून जास्त खुलून दिसते. तर इथे मी ब्लॅक कलरचा वापर करून पूर्ण आउटलाईन इथे करून घेते आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आउटलाईन करून घ्यायची आहे. पूर्ण डिझाईनला आउटलाईन करून मी घेणार आहे. जास्त वेगळं असं मी काही इथे ॲड केलेलं नाही आहे. फक्त ही मी सिम्पल अशी फक्त रांगोळी मी इथे दाखवली आहे. बाकी आपण ह्याच्यात खूप काही ॲडिशन करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे आरसे लावू शकतो किंवा त्याच्यावरती अशा पद्धतीने शेडिंग करून वेगवेगळी डिझाईन आपण तयार करू शकतो. तर इथे मी हा मोरपंखी कलर घेऊनच मी ही थोडं शेडिंग करते. ॲक्रेलिक कलरच आहे नॉर्मल आपला, पण ती डिझाईन जरा थोडी उठून दिसावी म्हणून मी इथे अशी शेडिंग करून घेते आहे. आपण ना ह्या रांगोळ्या छोट्या मोठ्या कोणत्याही साईजमध्ये आणि करू शकतो. अगदी छान दिसतात. कुठेही ठेवायला आपल्याला आपल्या मंदिरासमोर ठेवायला किंवा दरवाजासमोर ठेवायला आपल्याला ह्या खूप छान अशा ह्या तयार करता येतात. तर आता इथे डोळ्यांना आहे ना मी ब्लॅक कलर आणि ब्ल्यू कलरने फिल करून घेतलेले आहेत आणि त्यावरती हे जे व्हाईट मी थोडंसं ॲक्रेलिक कलरने शेडिंग करते आहे. आणि तो व्हाईट कलर छान उठून असं दिसावं म्हणून त्या रांगोळीवरतीच मी व्हाईट कलरने थोडंसं शेडिंग करते आणि डोळ्यांच्या ज्या डिटेलिंग आहेत त्या मी इथे करून घेते. आता इथे बाकी पण मी आउटलाईन वगैरे पूर्ण करून घेणार आहे. आता आपल्याला ही OHP शीट आहे ती डिझाईनप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे मी कात्रीने OHP शीट एकदम अर्धा सेंटीमीटर आपल्याला असं अंतर सोडून ही OHP शीट कट करून घ्यायची आहे. तर ते इथे मी पूर्ण शीट अशी कट करून घेते आणि आता आपली रांगोळी ही पूर्णपणे तयार आहे. आपण ह्या रांगोळीला आहे ना काही म्हणजे आरसे लावू शकतो किंवा बॉल चेन लावू शकतो. स्टोन चेन मिळतात त्यासुद्धा आपण ह्याला लावू शकतो. मी ह्या रांगोळीला काहीच लावलेलं नाही आहे. मी अशीच ही रांगोळी ठेवली आहे. अशीच खूप छान दिसते ही. तर आपण ह्याला कोणत्याही प्रकारे आपण सजवू शकतो. लेस लावू शकतो आणि आपण ही मोठी किंवा छोटी अशी कोणत्याही साईजमध्ये आपण तयार करू शकतो. तर अशी ही रांगोळी बघा इथे तयार झाली आहे आणि छान दिसते. तर तुम्हीसुद्धा अशी रांगोळी तयार करा. सणावारांना आपल्याला वापरायला पण सोपी जाते आणि ही व्यवस्थित आपल्याला ठेवून परत परत पण वापरता येते. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशी झाली आहे रांगोळी.